वर्षाचा शेवट होतोय आणि प्रत्येक खेळाडू शेवट गोड करण्याचा प्रयत्न करेल. ह्या मैदानावरती तरी सुद्धा दोन्ही पण संघ सहजासहजी सामना सोडणार नाहीत. प्रत्येक खेळाडू जीवाचं रान करेल आणि आपल्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट खेळ करेल. येणारं वर्ष कसं असेल माहिती नाही, परंतु जात असलेल्या वर्षाची सांगता छानपैकी करूया. फिर अंपायर 6 ओवर के लिए 30 मिनट का समय. येस, 4:37 झालेत. येणारा 1 मिनिटाच्या आत चेंडू पडतोय. एकदा टाळ्या असू द्या चेंडूसाठी. फायनलचा चेंडू आहे पहिला. पंचांचा कौल आहे. यू कॅन प्ले, लेट्स प्ले, शो द गुड गेम, ऑल द बेस्ट. संतोष मडवी पहिला चेंडू ह्या फायनलचा टाकतोय आणि समोर आहे शाहिद खान. डबल एस, एस फॉर एस. पहिला चेंडू छानपैकी इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. शाहीच्या बॅटमन चेंडू जातोय बॅकवर्ड स्लेझन मध्ये. 4 Shahid Khan is the inform opener. Look away very nicely. Backward is. अगदी छानपैकी लेन पिक केली, जागा बनवली, फटका बनवला आणि शॉर्ट सिलेक्शन खूप सुरेख होतो. गॅप शोधणं फार महत्वाचं आहे. ती शोधली. शाहिद ऑफ द मार्क. धाव संख्या 4. गोलंदाज संतोष मडवी, विकेट टेकर गोलंदाज. राऊंड द विकेट. फुल टॉस वर द हेड ऑफ बॉलर. वाईडिस मिड ऑफच्या डोक्यावरून किरण पाटील प्रयत्न केला, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू पोहोचला. अल्ताफ बाली सरांना सलामी दे. Majestic Shahid Khan. Full toss delivery. Uppish stroke, but just right of the fielder racing all the way to the long off boundary for 4. फॅन्टॅस्टिक फ्लाइंग स्टार्ट म्हणू शकतो. चेंडू फ्लाय करतोय आणि जमिनी लगत सुद्धा ठेवतोय. सुरुवात चांगली असते आणि ती करून दाखवतोय शाहिद खान. वेल बिगिन इज द हाफ डन, परंतु हा चेंडू अंतर काटेल का बघायचंय. अगदी सीमाच्या कडेला झेल टिपला आणि शाहिद खान जो आक्रमक झालेला टिट फॉर टॅटच उत्तर दिलंय गोलंदाज संतोष मडवीने. यही तो खासियत है संतोष मडवी की. हालांकि थोड़ा सा अपने आप को घुमा नहीं पाए, गेंद को खेलना चाहते थे बैकवर्ड ऑफ द स्क्वायर, गेंद चली गई स्क्वायर लेग पर. यही तो खासियत है बैकबोन ऑफ भिवंडी क्रिकेट संतोष मडवी की. इस सीजन जिस तरह शेर के मुंह को खून लगता है, उस तरह संतोष मडवी के हाथों को विकेट का खून लगा है. विकेट टेकर बॉलर संतोष कडे मी म्हणतो की विकेटचा लायसन्स आहे. जसं जेम्स बॉन्ड कडे लायसन्स होता, लायसन्स टू किल, याच्याकडे लायसन्स आहे, लायसन्स टू टेक द विकेट. संतोष मडवी शाहिद खानला परत पाठवले डगआउट मध्ये. 8 धाव संख्येवरती 1 गडी बाद. नवीन फलंदाज येतो मैदानामध्ये. यस, मोहम्मद अंसारी. हमारे बीच में आरडी ढाबा के प्रोप्राइटर, आरडी 4440 के ओनर सम्माननीय विनोद पाटिल साहब आ चुके हैं. उनका हम हार्दिक स्वागत करते हैं और निवेदन करते हैं कि आपको हमारे मंच पे आना है. दुल्हन वही जो पिया मन भाए और आरडी का खाना आपकी सेहत बनाए. वेलकम विनोद पाटील सर, रिस्पेक्टेड. एका बाजूला अल्ताफ बाली सर आहेत, आमच्या उजव्या बाजूला, डाव्या बाजूला विनोद पाटील सर, आणि मध्येच खेळतात त्यांचे 22 खेळाडू. क्या बात है. देखिए, भले से हमारे पास अंबानी नहीं, हमारे पास शाहरुख खान नहीं, लेकिन हमारे पास उनसे कम भी नहीं है. एक से बढ़कर एक स्पॉन्सर खड़ा है हर टीम के पीछे. क्या बात है, बढ़िया. संतोष मडवी, राउंड द विकेट. इसका मतलब सर, आपका कहने का मतलब था कि नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं, विनोद पाटिल और अल्ताफ बाली किसी शेर से कम नहीं. यस, एब्सोल्युटली ट्रू. वेलकम विनोद पाटिल सर, सामने दिखाई दे रहे हैं. आपसे निवेदन है, आपको हमारे मंच पे आना है. अच्छा पुश अम्माद का 1 रन लिया. धाव संख्या 1 ने पुढे सरकत असताना 9 या आकड्यावर. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतोय, जे नुकतंच आमच्या ऑनलाईन स्ट्रीमशी जुडलेत, टेन क्रिकेटच्या माध्यमातून जे स्पॉन्सर केले आम्हाला श्याम गरज साहेबांनी, आपल्या माहितीसाठी सांगतोय की सामने सुरू आहेत पिंपळास या ठिकाणी, पिंपळाच्या मैदानावरती. आणि हा फायनलचा मुकाबला रंगतोय आरडी 4440 आणि पायनर स्पोर्ट्स या 2 संघादरम्यान. पहिलं सत्र सुरू आहे आणि पहिल्या सत्रातील पहिलं षटक सुरू आहे. और विनोद पाटिल के साथ जोगेंद्र पाटिल उर्फ बारक्या भाई, आपका भी हार्दिक स्वागत है. वेलकम. हमद ऑन स्ट्राइक. ओहो, लेग स्वीप करण्याचा प्रयत्न
आणि पंचांनी बरोबर खिंडीत पकडलं, फलंदाज बाद, लेग बिफोर विकेट. खान ने लगाए, संतोष मडवी ने 2 विकेट लिए. आप देख सकते हैं इस वक्त विनोद पाटिल सर और जोगिंदर पाटिल उर्फ बारका भाई हमसे जुड़ते हुए आपका हार्दिक स्वागत है. आरडी ढाबा के प्रोपराइटर निवेदन है आप दोनों को हमारे मंच पे आना है. मोस्ट वेलकम. आणि सर जोगेंद्र सरांना आणि विनोद पाटील सरांना आनंद झाला असेल की दोघे आले आणि 2 विकेट सुद्धा घेऊन गेले. 2 विकेट मिळवल्यात आल्या आल्या, खुश केले आपल्याला संघाने, यामध्ये शंका नाही. और वो जहाँ भी पवेलियंस की तरफ रहे हैं जहाँ पे दोनों ओपनर जा चुके हैं. क्या बात है, वहां पे अल्ताफ बाली सर भी बैठे, उनको मिलेंगे वो. देखिए परवेश दौर है, वो वहाँ पे मेहमान आने वाले हैं, थोड़ा बाइक को हटा दे प्लीज. चेतन खारिक ने RD 4440 को ऑल द बेस्ट कहा है. बहुत धन्यवाद, बहुत शुक्रिया आपका. आला आला कॅप्टन आला, असीर अन्सारी आला आणि चेंडूला फेकून दिला, षटकार. क्या बल्लेबाजी कर रहे हैं, तीसरा मैच खेल रहे हैं कैप्टन, और सिक्सर से खाता खोला है. बुम बुम आशिर. क्या बात आहे, असीर अन्साई पूर्णपणे तयार होऊन आलाय. आणि या ठिकाणी आमचे राम म्हात्रे साहेबांचं आगमन होत आहे, उद्योगपती दातिवली गावचे. सोबतीला त्यांचे पूर्ण मंडळ आहे, सहकारी मंडळ आहे. आपलं हार्दिक स्वागत. विनोद पाटिल साहब भी हमसे जुड़ते हुए. जोगिंदर पाटिल उर्फ बारकिया भाई, आपसे भी रिक्वेस्ट है, आपको भी हमारे मंच पे आना है, लेकिन लगता है कि वो वहीं से एंजॉय कर रहे हैं. यस, वेलकम राम सेठ एंड वेलकम विनोद पाटिल सेठ. वेलकम ऑन द VIP डाइस. किशोर सेठ भी जुड़ चुके हैं, आपका भी हार्दिक स्वागत. सुस्वागतम RD ढाबा के प्रोपराइटर विनोद पाटिल साहब. किरण पाटिल के साथी आदेश तिस्कर सावध ने इस वक्त किरण पाटिल को ऑल द बेस्ट कहा है. क्या पहले ओवर में क्या कुछ हुआ? 2 विकेट्स गेल्या, 2 चौकार आले, 1 षटकार आला, 1 सिंगल, अशा प्रकारे 15 धाव संख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पायनो स्पोर्टची. इस वक्त सऊदी अरबिया से ताबिश खान ने रियाज सऊदी अरबिया से RD 11 और पायनियर दोनों को ऑल द बेस्ट कहा है. झेन खान. आधी आपण म्हणायचो ना, अलीच्या काळामध्ये एक सेंटेन्स मला आठवतो की मी गाडी झेन तर झेन, झेनच झेन, नाहीतर घेणारच नाही. झेन खान मला आठवलं झेनवरून. छान वाक्य होतं ते, झेन तर झेन, झेनच झेन, म्हणजे घेईन तर घेईन, झेनच घेईन. लॉफ्टेड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. श्याम चौधरीला चेंडू गवसला नाही, चेंडू गेला सीमेच्या बाहेर. 1 2 3 4. झेन खान होती, पहिल्या चेंडूचे आक्रमण केलं. ऑन द राइज खेला था, सिर काफी स्थिर था, लॉन्ग ऑफ थोड़ा वाइडिश करा था, डाउन द ग्राउंड तीर की. शुमाइल सुसे आपका स्वागत है, और सूरज भुईर कह रहे हैं कि आपको VIP मंच पे आना है. शुमाइल सुसे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी का घेतली हे सांगत असताना फलंदाज 2 गडी जरी बाद झाले तरी सुद्धा धावांचा रोख इथे लगावता येत नाही, धावा येत आहेत. चांगली फिल्डिंग पाहतोय आपण. स्क्वेअर ऑफ द विकेट फॉरवर्ड रिझन मध्ये फक्त सिंगल मिळतंय, आणि सिंगल ही धावसंख्या पुढे सरकत असताना 20 वर 20 ऑन द बोर्ड. Yes, nicely put away, but equally stop from Akshay Kasar. अक्षय कासा त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करत होता. आउटफील्ड फास्ट आहे, आणि आजच्या दिवसामध्ये आपण खूप छानपैकी बॅटिंग आणि बॉलिंग सुद्धा बघितली. सोबतीला चांगला फिल्डिंगचा नमुना पेश केला. फायनल स्पोर्टनी तर तिन्ही डिपार्टमेंटमध्ये सुरेख कामगिरी केली आहे, आणि तोडीस तोड कामगिरी करणारा RD 4440 सुद्धा त्यांच्यासमोर म्हणूनच उभा ठाकलाय या फायनलमध्ये. ओव्हर द विकेट रिवतचा पवित्रा कोलवट टप्प्याचा मारा बघितला आधीच गोलंदाजाने की असीर अन्सारी रंग बदलतोय, स्टान्स बदलतोय.
आणि अजून खोलट टप्प्याचा चेंडू टाकून फॉलो केलं फलंदाजाला. डॉट चेंडू बघितला आपण. बिल्कुल बहुत बढ़िया गेंद की थी, बैट्समैन के बॉडी लैंग्वेज को पढ़कर बैट्समैन को फॉलो किया था. धावसंख्या स्थिर 20. शफल होतोय, चाचपडून खेळतोय, काहीतरी मनामध्ये चाललंय कॅप्टनच्या, काहीतरी वेगळे प्रयोग करतोय, परंतु तितका तोडीसतोड गोलंदाजी करतोय झेन खान, ज्याला टाळा मिळतात प्रेक्षकांच्या. बैक आर्म डिलीवरी हाथों के पीछे से किया था, गति परिवर्तन, उंगलियां फेरी थी, फिंगर रोल. फिंगर वर्किंग करतोय, रिस्ट वर्किंग करतोय, शोल्डर वर्किंग फार महत्वाचं आहे गोलंदाजाकडे. व्हेरिएशन्स फार महत्वाचे आहे ते दाखवत असताना झेन खान. यावेळेला सुद्धा सुरेख चेंडू, लाऊड अपील, डायरेक्ट हिट. हो हो, दीपेश माळीचा थ्रो, नशीब बलवत्तर त्या ठिकाणी. आपण पाहतोय हम्मद अन्सारीचं, जो इनेट 3 आलाय. धावसंख्या 21. रनआउट होऊ शकला असता. ह्या षटकामध्ये एक चौकार, त्यानंतर पुढचे 4 चेंडू सुरेख हाताळले झेन खानने. कमी वयाचा खेळाडू आहे, परंतु परफॉर्मन्स खूप छान देतोय. ते सुद्धा स्किपरच्या विरुद्ध, पॉइंटर स्पोर्टचा स्किपर, त्याला सुद्धा थांबवून ठेवले, डांबून ठेवले. सोबतीला हम्मद अन्सारीला सुद्धा बॅट खोलू देत नाहीये, बॅट उघडू देत नाही, रूम देत नाही, जागा देत नाहीये, जखडून ठेवले, डांबून ठेवले. ओहो, चेंज ऑफ पेस अजून एक गुड लेनचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता, परंतु त्याला लॉफ करत होता ऑन साईडला. प्रयत्न चुकतो. अशा प्रकारे छानपैकी शेवट करतो या षटकाचा झेन खान. अवघ्या 6 धावा खर्च केला, ज्यामध्ये 2 सिंगल, 3 डॉट आणि 1 चौकार आला होता. तर 2 षटकांची समाप्ती झाली. पायनट स्पोर्ट्स संघाची धावसंख्या प्रथमतः फलंदाजी करत असताना 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा, 21 ऑन द बोर्ड. सरासरी 50 आतापर्यंत. दोन्ही संघांचे आधारस्तंभ आलेले आहेत. पॅकर्स विनोदजी पाटील साहेब, जोगेंद्रजी साहेब सुद्धा आलेले आहेत, तसेच अल्ताफजी बाली सर. म्हणजे दोन्ही संघांना एक प्रेरणा मिळाली, चार्ज झालेत. त्यांना आता भीती नाही आहे, कारण समोरून बघायला आलेत त्यांचे सामने, आणि गरजेचे. जसं सकाळच्या सत्रामध्ये असीर अन्सारी म्हणाला की जेव्हा बाली सर येतात तेव्हा आमची एनर्जी वाढते, तसे विनोद पाटील सर सुद्धा आले, RD-T44 सरच्या पूर्णपणे खेळाडूंची एनर्जी नक्कीच वाढली असेल. फायनलचा मुकाबला आहे. प्रेक्षकांची गर्दी ऑनलाईन पेक्षा सुद्धा जोडले जात आहेत. 10 क्रिकच्या माध्यमातून आनंद घेत आहेत की कुठेही स्पर्धा सुरू आहे. इतकी छान ग्राउंड आहे. पूर्णपणे दाट हिरवळीमध्ये नटलेलं हे क्रीडांगण पिंपलास गावचं वरदान आहे. निसर्गाने दिलेलं एक देणगी आहे, आणि देणगी अबाधित राखण्याचा प्रयत्न केला आहे ग्रामपंचायत पिंपळासने. आणि ह्या मैदानावरती आनंद घेतात आमचे सर्व खेळाडू. हा सुरू असलेला फायनलचा मुकाबला. तर तिसऱ्या षटकासाठी गैसुद्दीन शेख 8 ते 10 पावलांचं बॉलिंग रनअप. समोर आहे स्कीपर असीर अन्सारी. लोअर फुल टॉस, सरळ बॅटनी फक्त लॉफ्टेड ऑफ डाय करतोय. त्या ठिकाणी चांगलं कव्हरिंग झालं. लॉंग ऑफला फक्त सिंगल मिळतंय. बिंदास लसणे आहे, उंच तगडा खेळाडू. सिंगलनी धावसंख्या 22 वर जाऊन ठेपली आहे. या धावसंख्येमध्ये 1 षटकार आहे आणि 3 सुरेख चौकार आलेत. जशी षटकं पुढे जातील, स्लॉगवरची षटकं सुरू होतील, तशी आतिषबाजी आपल्या प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळेल. कारण फायनलच्या मुकाबल्यामध्ये जितकी जास्त धावसंख्या होईल तितकी कमी पडेल, हे नक्कीच सर्वांच्या मनात चाललं असेल. आणि फिल्डिंगकरांना संघ म्हणत असेल की आपण समोरच्या संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. दोन्ही पण तोडीसतोड संघ आहेत. दोन्ही पण संघांमध्ये उत्कृष्ट खेळाडूंचा भरणा आहे. क्वालिटी क्रिकेट दाखवणारे हे 2 संघ जे शेवटच्या फेरीपर्यंत पोहोचले, त्यांना आत्ताचा खेळ कालपेक्षा अधिक जास्त श्रेष्ठ करायला लागेल, तरच ते जिंकू शकतील, आणि तो प्रयत्न नक्कीच केला जाईल. हो, आता सुद्धा प्रयत्न केला जातोय. चेंडू उचलता आला नाही. चेंडू जातोय जमिनीच्या साह्याने फॉरवर्ड स्क्वेअरच्या दिशेने सिंगलसाठी. धावा अडवल्या जात आहेत, वाचवल्या जात आहेत. सिंगलने धावसंख्या, हम्मदच्या बॅटमधून सिंगल आली, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 वर. 2 चेंडू झाले या तिसऱ्या षटकातील. फायनलचा मुकाबला, ग्रँड फायनाले फॉर जय गावदेवी ट्रॉफी बापगाव 2021, जियाश एंटरप्राइजेस ऑर्गनाइज्ड. ओहो, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, एलिव्हेशन नाहीये, परंतु सेफ लॅड होतोय. बिंदास लसने गेला वेगाने, परंतु त्याच्या आधीच दुसरा फिल्डर येऊन कव्हर करतोय अगदी मिड ऑफच्या जवळ जाऊन वाईडिस रिजनमध्ये, आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण करतोय स्कीपर असीर अन्सारी. आज तर असीर अन्सारीने पूर्णपणे लक्ष वेधून घेतलंय. त्यानंतर आपण फाईक अन्सारीचं सुद्धा नाव घेऊ शकतो. जबरदस्त खेळी साकार केल्या, आणि RD-T44 ने सुद्धा
मजल मारली या फायनल पर्यंत. उत्कृष्ट खेळ दाखवला दोन्ही संघांनी. फुल टॉस द्विधा मनस्थितीमध्ये फटका मारण्याचा प्रयत्न गैसुद्दीन शेख त्या ठिकाणी फॅन्टॅस्टिक क्लेवर फिल्डिंग म्हणू शकतो. हुशारी दाखवली गैसुद्दीन शेखने. फलंदाज बाद होतोय असीर अन्सारी. संधीचं सोनं केलं गैसुद्दीन शेखनी आणि मोठा गडी गारद केला. क्रिकेटची आत्महत्या म्हणू शकतो आपण. रनआउट होऊन परतला असीर अन्सारी. वैयक्तिक धावसंख्या त्याच्या बॅटमधून 10 धावांचं योगदान मिळालं. ओपनिंगला आलेल्या शाहिद खानच्या बॅटमधून 8 धावा. त्यानंतर अझरने खातं खोललं नाही. अहमद आला. अहमद सोबतीला आहे आणि आता नुकताच बाद झाला असीर अन्सारी. आता मात्र हिटमॅन मैदानामध्ये फाईक अन्सारी. दोनों भाई भाई भाईगी करेंगे ऐसा लग रहा है. आणि कमेंट्री बिल्कुल. बॉक्स मध्ये नेहमीच 12 खेळाडू सांगत असतो की आय एम फॅन ऑफ फाईक अन्सारी ओनली. यस, आरडी का मुकाबला हो रहा है और आरडी के 12वें खिलाड़ी के फेवरेट जो खिलाड़ी है वो है फाइक अंसारी. ये क्रिकेट है, ये भिवंडी का क्रिकेट है. यहाँ पर सोने को सोना, चांदी को चांदी, पित्तल को पित्तल कहा जाता है. तर तिसऱ्या षटकातील गैसुद्दीनचे काही चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू झाले. 2 चेंडू पर्याप्त आहेत. बाकी आहेत. धावसंख्या आहे 25 पायनो स्पोर्टची ह्या पहिल्या इनिंग मध्ये. फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. आता मात्र धावसंख्या छान आहे. पहिल्या षटकात तर 15 धावा आल्या होत्या. हळूहळू गेअर बदलले जातील परंतु या ठिकाणी गैसुद्दीन रोखतोय धावांना. खोलट टप्प्याचा मारा करतोय वारंवार. बॅट खोलू देत नाही, हात खोलू देत नाही, डोकं वर काढू देत नाहीये. बहुत खूबसूरत गेंद, स्विंगिंग यॉर्कर थी और अम्माद ने छोटी बैकलिप से बचाया था. कारण प्रत्येक खेळाडूला माहिती आहे की आपण ह्या सामन्यामध्ये जी कामगिरी करू हीच लक्षात राहील. आपली आधीची कामगिरी लोक विसरून गेली आहेत. तुम्ही फायनलमध्ये काय केलं हे महत्वाचं आहे. ट्रॉफी उचलणं फार महत्वाचं आहे. ते तुमच्या लक्षात ठेवलं जातं आणि तो प्रयत्न या ठिकाणी होत असताना गैसुद्दीन कडून सुद्धा. आणि आता समोर आहे फाईक अन्सारी, हिटमॅन ऑफ भिवंडी. मागचीच खेळी पुढे कंटिन्यू करेल का बघायचं आहे. प्रयत्न तर तोच होता परंतु मिस टायमिंग होतोय. बॅटची कडा घेऊन नशीब बलवत तर की मिडलिंग झालं नाही. बदकिस्मत रहते गैसुद्दीन, और जब आपकी किस्मत खराब हो ना तो आप ऊंट पे भी बैठे तो आपको चूटी काट ले. सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य पिंपळसगावचे अल्पेजी म्हात्रे साहेबांचं आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत. तर रसिको 3 षटकं समाप्त झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पायनो स्पोर्ट संघाची धावसंख्या आहे 3 गडांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा. परंतु येणाऱ्या 3 षटकांमध्ये 26 जुलै सारखा पाऊस पडेल का ते ऐकण्यासाठी मी कॉमेंट्री बॉक्समध्ये बोलवतोय आपले सन्माननीय व्हॉइस ऑफ ठाणे कॉमेंटेटर का बॉस सिद्दीक बाबे सरांना. धन्यवाद. धन्यवाद कारवे सर. बहुत ही सुहानी शाम योगेश वीर की आप सभी के नाम, पिंपलास वासियों की आप सभी के नाम. आप देख रहे हैं गावदेवी चषक बापगांव का ये ग्रैंड फाइनल मुकाबला. किरण पाटिल, कोटरेल ऑफ भिवंडी. इस मर्तबा स्लोक किया पीछे खिलाड़ी बिंदास लसने और हम्मद अंसारी आउट. छानपैकी झेल टिपला बिंदास लसने. चौथा विकेट गिरा है. स्कोर है 26. ओवर नंबर 4 चल रहा है. 26 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. देखिए अशीर अंसारी का रनआउट होना थोड़ा सा महंगा पड़ सकता. पॉइनियर की सबसे अच्छी जोड़ी मैदान पर भिवंडी के डिकॉक माजिद बोबड़े
और भिवंडी के हिटमैन फाइक अंसारी। किरण पाटिल गेंद पर अपने टीम को सफलता दिलाते हुए जेबी कप बिनार के बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट रहे थे किरण पाटिल। कुल मिलाकर 10 विकेटें वहां उन्होंने हासिल की थी। खारीपार से आइडियल ग्रुप ने पायनियर को ऑल द बेस्ट कहा है, जबकि चेतन खारिक ने आरडी 440 को ऑल द बेस्ट कहा है। खेल की शुरुआत किरण पाटिल कॉटरेल ऑफ भिवंडी। इस साल रफ्तार का कहर अगर कोई गेंदबाज बरसा रहा है तो वह है किरण पाटिल। फास्ट एंड फ्यूरियस बॉलिंग इन दिस सीजन। माजिद के लिए अच्छा बैटल। ओ हल्के हाथों से गेंद को केवल पुश किया, डीप मिड ऑन में 1 रन। ये भी एक बात सही है कि किरण पाटिल के सामने पायनियर के ही बल्लेबाज हैं जो ज्यादा चले हैं, स्पेशली शाहिद खान और माजिद बोबड़े। अथवा किरण पाटिल ने सभी बल्लेबाजों को परेशान कर रखा है अपनी गेंदबाजी से। सामना करेंगे फाइक अंसारी। स्कोर पायनियर का 27 रन 4 विकेट। अब तक के जो 3 कप हुए उसकी 2 की विजेता आरडी 440 है, 1 की रनर्स है और अब तक ये दूसरा फाइनल खेल रही है। 1 की रनर्स पायनियर है और 1 सेमी खेल चुकी है। किरण की गेंद खींच के मारा है, चाबुक शॉट है। ओ माय गॉड, क्या फील्डिंग है। रॉक ऑफ टेमगर श्याम चौधरी की चट्टान बन गए। ऐसे झपटा मारा गेंद पे मानो पंजा मारता है शिकार पे शेर। 1 रन से 28, 3 रन बचाए शर्तिया मनोज कारवे सर अपनी टीम के लिए। एक्सलंट फील्डिंग, ब्रेन पीस ऑफ फील्डिंग सर. चित्याच्या चपळाने झडप मारली, जसं एखादा शिकार पकडण्यासाठी चिता झडप मारतो. श्याम चौधरीने ते दाखवलं की मी ब्रिलियंट फिल्डर आहे आणि ब्रिलियंट स्वीपर सुद्धा आहे. किरण पाटिल माजिद बोबड़े के लिए बोल्ड अराउंड द लेग्स, रफ्तार से बीट हो गए. बड़ा झटका पॉइनियर को लगता हुआ. आपलं हार्दिक स्वागत. या आपली जागा आमच्या मंचावर आहे. काय भन्नाट वेग आहे सर. रफ्तार का राजा किरण पाटील म्हणू शकतो. वेगाने चेंडू टाकतोय, रिलीज करतोय, फलंदाजाला बॅट उघडू देतच नाही. क्लीन बॉल केलं. फास्ट एंड फ्यूरियस बॉलर इन तालुका क्रिकेट. रफ्तार का कहर चौथे टूर्नामेंट में भी हम देख रहे हैं. हालांकि पहला मैच नहीं खेले थे, वो इंजर्ड थे, लेकिन ये रहता है बड़े खिलाड़ी की पहचान. आप फिट हुए, आपने 100% अपने टीम को दे दिया. 2 विकेटें लिए अभी तक. पायनियर को अब पार्टनरशिप चाहिए. शुरुआत बहुत अच्छी हुई थी, लेकिन अब 28 पे 5 विकेट गिरे. चौथा ओवर चल रहा है. किरण पाटिल लेफ्ट आर्म राउंड दी स्टंप्स. अकबर के लिए फ्लिक करने की कोशिश, अधूरी अपील. आधा अधूरा शॉट, आधा अधूरा प्यार, आधी अधूरी अपील और आधा अधूरा ज्ञान, सब नाकामी की निशानी. किसी काम की नाही. जबरदस्त या ठिकाणी परफॉर्मन्स देतो किरण पाटील. इंजर्ड झाल्यानंतर अगदी सुंदररित्या जबरदस्त पद्धतीने कमबॅक करून देतोय आणि विनोद पाटील सर अगदी खुश आहेत आपल्या व्यासपीठावर. किरण पाटिल इस मर्तबा फ्लिक, क्या शॉट है. 6 रन पावर हिटर अकबर शेख का. शॉट को देखिए, लग रहा है कि गेंद पे बल्ला फेंक दिया. He used the pace of किरण पाटिल. 4 ओवर की समाप्ति. पायनियर ने 34 रन बनाए, 5 विकेटें गिरी. अगदी वेगाचा फुल टॉस होता. लेग स्टिकला सोडून जाणारा, फक्त बॅट टच केली, स्पर्श केली
आणि पूर्णपणे भन्नाट ज्या वेगाने किरणने चेंडू रिलीज केला होता त्याच वेगाने गेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. क्या बात है, विनोद पाटिल सर मेरे बाजू बैठे हैं, वो कह रहे हैं कि अल्ताफ बाली के हिस्से में ये फाइनल आना चाहिए. वो भी मुस्कुरा रहे हैं क्योंकि वो चाहते हैं कि इसी तरह कट टू कट क्रिकेट चलता रहे BC4 में. बारकिया भाई सामने से मैच का मजा ले रहे हैं, जोगेंद्र पाटिल उर्फ बारकिया भाई. कुछ लोग ऐसे हैं कितनी भी भीड़ में खड़े रहो पहचाने जाते हैं. वाकई में मजर खान आप सही कह रहे हैं कि विनोद पाटिल ऐसे पहले स्पॉन्सर हैं जो हालांकि मैच तो ग्राउंड में होगा लेकिन दिल से कह रहे हैं. उसकी एक वजह है, वो चाहते हैं कि आने वाले जो 10, 12, 15 टूर्नामेंट है उसमें थोड़ी रेस रहे, क्योंकि पॉइनियर एक रनर्स भी है, एक इससे पहले सेमी फाइनल भी खेल चुकी है. गैसुद्दीन शेख, देखिए मैच बड़ा है, गैसुद्दीन 2 ओवर कर रहे हैं, हालांकि सेमीफाइनल गिरते पड़ते बचाया था उन्होंने. फाइक अंसारी सामना कर रहे हैं इस वक्त गैसुद्दीन शेख का. पिंपलास गांव में फाइक अंसारी के काफी फैन हैं. देखिए उम्मीद तो उनसे बहुत है लेकिन क्रिकेट है. गैसुद्दीन शेख, ओ पीछे से स्टंप उड़ाने की कोशिश, वाइट. लालच में आ गए थे, और लालच सिर्फ बुरी बला नहीं बल्कि खूबसूरत बला है. एक बार गले लग जाए तो गला ही दबा देती है. 1 रन से पॉइनियर का स्कोर 35. गैसुद्दीन शेख राइट आर्म ओवर द स्टंप्स. फाइक को गेंद को आसमान में खेल दिया है, आउट ऑफ पार्क, 6 रन. अपनी यारी जगत है. सर कडक शॉट बॅकफुटला गेला. गुड लेनचा चेंडू होता हा, शॉर्ट लेनचा नव्हता, परंतु जबरदस्त भन्नाट ताकदीचा वापर केला, बॉटम हँडचा वापर केला आणि तो कुठे गेला, स्ट्रेट डाउन द ग्राउंड. भन्नाट वेगाने फाइक अंसारी हिटमॅन. सऊदी अरबिया से इस वक्त रियाद से सऊदी अरबिया के शाहज ने पॉइनियर को ऑल द बेस्ट कहा है. देखिए यूट्यूब ने दुनिया को कितना करीब ला दिया है. इस मरतबा अच्छी वापसी, पल्ले के अंदर लगी लेकिन रन पूरा करते हुए. ये देखिए दूसरे के लिए जा रहे, अपील और आउट अकबर शेख. क्रिकेट का एक मंत्र है, डोंट टेक चांस ऑन मिसफील्ड. मिसफील्ड पे कभी चांस लेना नहीं चाहिए. बड़ी विकेट अकबर शेख की गिरते हुई, छठा झटका लगा है पॉइनियर को. स्कोर है 42, 42, 5वां ओवर चलता हुआ. एन रोल पाटिल सावत ने इस वक्त RD 440 और किरण पाटिल को ऑल द बेस्ट कहा है. All the best, Pioneer from Caif Rice. इस ओवर में अब तक कितनी गेंदें हुई है? 3 गेंदें हुई है, लेकिन गैसुद्दीन शेख ने पहला ओवर भी किया, सिर्फ 5 रन दिए. बड़े मैच के ऑलराउंडर. 2 गेंदें हुई है, पहली वाइट गेंद थी जहां स्कोरर ने हमारे विकेट लिखा है.
इस मर्तबा कड़क शॉट है लेकिन पीछे फील्डर बिंदास, बहुत तेज ट्रैवल हुई, 1 रन। स्कोर पायनियर का 43 रन, 6 विकेट। नए बैट्समैन बल्लेबाजी को उसामा जूनियर आए हैं। गैसुद्दीन, ओ बढ़िया गेंद, ओ ये देखिए दोनों भाइयों ने बचपन में गोटियां कंचे नहीं खेले। पहले बिलाल शेख ने मिस किया, बाद में गैसुद्दीन ने मिस किया, किरण थे पीछे। ये ड्रामा चलता रहेगा लेकिन रन पूरा किया वहां पर। फाइक के पास स्ट्राइक, 44 रन। स्ट्राइक इसलिए फाइक ले रहे हैं कि उनको पता है कि यहां से 2-3 बड़े शॉट पायनियर को एक मजबूत स्थिति में ले जाएंगे। ओ हेलीकॉप्टर उड़ाया, पीछे बिंदास, आउट हो गए फाइक अंसारी। गैसुद्दीन ने इस ओवर में एक रनआउट किया और एक बड़ी विकेट। फाइक ने आउट होने से पहले कितने रन बनाए? 8 रन बनाए, 4 गेंदों का सामना किया। पायनियर का स्कोर है इस वक्त 44 रन और विकेटों को हम देखें तो विकेटें गिरी है 7। नए बैट्समैन उसामा जूनियर का साथ देने के लिए उसामा डाउडी। गैसुद्दीन शेख फाइनल में कमाल की बॉलिंग कर रहे हैं। पहले ओवर में 5 रन दिए थे, उसमें भी एक रन आउट हुआ था। इस ओवर में अब तक उन्होंने 8 रन दिए हैं, 1 विकेट लिया है और 1 बैट्समैन रन आउट हुए हैं। नितेश दलवी सावत ने RD 440 को ऑल द बेस्ट कहा है। हमजा कामनकर ने पायनियर को ऑल द बेस्ट कहा है। गैसुद्दीन शेख, देखिए समय में थोड़ा कॉपरेट करे RD 440। हालांकि विनोद पाटिल साहब सिर्फ RD धाबा के ही ओनर नहीं बल्कि मशहूर बिल्डर है। स्विंग एंड मिस, स्कोर 5 ओवर की समाप्ति, 44 रन। पायनियर टॉस जीत के पहले बल्लेबाजी करती हुई खिताबी जंग महामुकाबला गावदेवी चषक 2021 बापगांव में 7 विकेटों के नुकसान पर। विनोद पाटिल बहुत मशहूर और मारूफ बिल्डर और डेवलपर भी हैं, लेकिन कहा जाता है जो चीज़ से आपकी आइडेंटिटी बन जाए वो चीज़ आपके लिए भी प्यारी रहती है और लोगों के लिए भी। नासिक हाईवे पे NH3 पे हर चलने वाले को पता है कि RD धाबा कहाँ है। किरण पाटिल डेथ ओवर में पहली गेंद, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, उसामा जूनियर का बढ़िया फील्डिंग, अक्षय कासार की 1 रन। पायनियर का स्कोर 45। कैस रईस ने भी अर्जोली से ऑल द बेस्ट कहा है पायनियर को। एकवीरा सावत की ओर से किरण पाटिल को ऑल द बेस्ट है। कॉटरेल भिवंडी के तेज रफ्तार गेंदबाज, लेफ्ट आर्म राउंड स्टंप, 4 जोते हुए उसामा डॉडी को नेस्टी बाउंसर। गेंद देखना है, यस बल्ले को छूकर चली गई, एक और विकेट।
राजा थोड़ाट और कैफरेस ने आरडी को भी ऑल द बेस्ट कहा है। इस वक्त 45 रन 8 विकेट। रफ्तार का कहर, क्या गेंद थी, आंखें हट गई थी। शॉट खेलना चाहते थे उसामा डाउडी। किरण पाटिल रसम के लिए, ओ कान के पास से चली गई, बरेली के बाजार में झुमका गिरा रे सुनाती हुई। क्या गेंद थी, बिल्कुल राइजिंग डिलीवरी, रफ्तार भी थी, गुडलैंड पे पिचिंग भी थी, उस गेंद में सब कुछ था। 45 रन 8 विकेट। किरण पाटिल, ओ अंदर आती भी गेंद, स्ट्रोक को चेक किया धीरे से, ऑन साइड पे खेला, दूसरे की कॉल है। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा बैकअप किया वहां पर दीपेश माली ने। देखिए क्रिकेट का खेल हो, जिंदगी हो या कोई भी शोभा हो, आपको बैकअप का हमेशा जरूरी रहते। आपके पास जब बैकअप रहेगा जब ही सब कुछ रहता है। 47 रन किरण पाटिल। इस मर्तबा घूम के मारा है, 4 रन। के ऊपर 51 रन, एक गेंद बची है, लेकिन क्या शॉट खेला है रसम ने। माजिद खरबे भिवंडी क्रिकेट के दोनों टीमों को ऑल द बेस्ट कहा है, और अंपायरिंग पैनल और कमेंट्री पैनल को बहुत शुक्रिया। आखिरी गेंद मिड ऑफ को ऊपर बुलाया गया है। इस मर्तबा मिसक्यू स्ट्रोक है, बहुत दूर से आ रहे हैं, लेकिन कैच छूटा और रन आउट। तो कुल रन बने 52। 53 की चुनौती रखिए आरडी 4440 को गावदेवी चषक बापगांव को जीतने के लिए। आइए मैं आपको लिए चलता हूं मनोज कारवे सर के पास सत्कार के लिए, और इनिशियल ओवर में आंखों देखा हाल भी वहीं सुनाएंगे। थँक्यू सो मच. तर एकदा टाळ्यांचा गजर असू द्या ह्या सन्मानासाठी. सन्माननीय आरडी 4440 चे विनोद पाटील साहेबांना मंडळाच्या वतीने आपल्या व्यासपीठावरती सन्मानित करतोय. आरडी धाबा चे ओनर आणि एक उत्कृष्ट बिल्डर सुद्धा आहेत. 3 स्टार फॅसिलिटी असलेले आरडी धाबा त्याचे ओनर आणि आरडी 4440 चे सुद्धा ओनर आहेत विनोद पाटील साहेब, ज्यांना आपण या ठिकाणी सूरज भुरेच्या शुभ हस्ते सन्मानित करतोय. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित पिंपळास गावचे सन्माननीय समाजसेवक बाळाराम म्हात्रे साहेब आहेत. म्हात्रे साहेब या आणि हा सन्मान आपण स्वीकारावा अशी विनंती. तर विनोद पाटील यांचा सन्मान झाला, त्यानंतर सूरज भुरेच्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी येतोची सन्मान करतोय आपल्या या मंचावर. टाळ्या चालू ठेवा, टाळ्यात थांबू नका, तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढेल, रक्त गरम होईल. आता मॅच सुद्धा गरम होणार आहे. सन्मान दिला जातोय बाळाराम म्हात्रे साहेबांना. त्यानंतर उद्योगपती दातिवली गावचे आपल्यामध्ये उपस्थित झालेत. गोल्डन मॅन म्हणू शकतो आपण रामसेठ म्हात्रे. या आपण रामसेठ म्हात्रे आहेत आपल्यामध्ये, आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवर, ज्यांचा आपण मंडळाच्या वतीने आपले आयोजक सूरज भुरेच्या शुभ हस्ते येतोची सन्मान करतोय. टाळ्यांच्या गजरामध्ये मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण साठवण म्हणून एक मोमेंटो दिला जातोय रामसेठ म्हात्रे साहेबांना. त्यानंतर दातुली गावचे समाजसेवक आपल्यामध्ये किशोर पाटील साहेब आहेत आणि हा सन्मान स्वीकारावा अशी विनंती. सूरज भुरे यांच्या शुभ हस्ते किशोर पाटील समाजसेवक दातुली या व्यक्तिमत्वाचा आपण या ठिकाणी येतोची सन्मान करतोय.
त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य पिंपळाचे अल्पेशजी म्हात्रे आपल्यामध्ये आहेत, जे होते. क्रिकेटचं वेड आहे, क्रिकेट होतं प्रेम, आणि त्यांचं गावावरचं प्रेम सुद्धा आहे, कारण ते सदस्य आहेत, गावाची सेवा करतायत, आणि क्रिकेटचं प्रेम सुद्धा त्यांचं या ठिकाणी ओसंडून वाहतंय. अल्पेश म्हात्रे यांचा आपण या ठिकाणी येतो सन्मान करतोय मंडळाच्या वतीने. सूरज भोईर यांच्या शुभ हस्ते या टुर्नामेंटचे जनक सूरज भोईर आणि आपल्या पिंपळसगावचे सदस्य ग्रामपंचायत अल्पेश म्हात्रे असं आपण पाहू शकता, स्क्रीनवरती पाहू शकता. त्यानंतर आपले लाडके PM प्राईम मिनिस्टर प्रमोद म्हात्रे, क्या बात आहे, ज्यांच्या माध्यमातून त्यांच्या वडिलांच्या नावाने स्वर्गीय श्रीपद सीताराम म्हात्रे 3 ट्रॉफीज आम्हाला प्रदान झाल्या, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज. ते ट्रॉफीज प्रदान करणारे स्पॉन्सर प्रमोद म्हात्रे उर्फ PM यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय, सत्कार करतोय की असंच तुमचं योगदान आम्हाला पुढे आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. तर सर्व मान्यवरांना आम्हा सर्वांतर्फे त्यांच्या कारकिर्दीसाठी, त्यांच्या कार्यकालासाठी, त्यांच्या बिझनेससाठी, त्यांच्या सेवेसाठी लक्ष शुभेच्छा देऊन आपण चलतोय मैदानाकडे. तर सर्व उपस्थित प्रेक्षकांचं, ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग बघणाऱ्या प्रेक्षकांचं आणि माझ्या लाडक्या मान्यवरांचं, आयोजकांचं, सहकाऱ्यांचं, क्रिकेटच्या चाहत्यांचं हार्दिक स्वागत. माझ्यासोबतीला आहेत आता जोडले गेले कॉमेंट्री बॉक्समध्ये अल्पेशजी गायकवाड, बेस्ट स्कोरर इन टेनिस क्रिकेट, आणि तसेच टेन क्रिकचे सर्व एडिटर्स. सोबतीला आमचे मजार खान सर कॉमेंटेटर आणि लिजेंड कॉमेंटेटर सिद्दीक भावे. या सर्वांच्या वतीने मी मनोज कारवे घेऊन चलतोय मैदानामध्ये. पुढच्या षटकामध्ये, पुढच्या ह्या इनिंगमध्ये 53 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी आली आहे RDT 4-0 मैदानामध्ये. बिलाल शेख आणि नॉनस्टॉक एंडला अक्षय कासार रेसमध्ये आहेत. अक्षय कासार रेसमध्ये आहेत आणि ही दोन्ही संघांची रेस सुद्धा आहे. अरे पाने निकले हो जो मंजिल वो मुकाम भी मिल जाएगा, आज पहल तो करो दोनों टीमों, काफिला खुद ब खुद जुड़ जाएगा. दोन्ही पण टीम प्रयत्न करतील शर्तीचे जिंकण्यासाठी हे चषक जे आहे जय गावदे चषक बापगाव 2021. अंपायर्स कॉल देअर, यू कॅन प्ले. संध्याकाळची वेळ आहे, अगदी अनुकूल वातावरण आहे. असं वाटतं की इथे 2-3 फ्लड लाईट जर लावल्या गेल्या ना तर वानखेडेपेक्षा कमी वाटणार नाही मैदान. पिंपलास गावचं मैदान नक्कीच म्हणू शकतो मी. अरे नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं, ये पिंपलास गाव का मैदान किसी वानखेड़े से कम नहीं, ऐसा लग रहा है. जबरदस्त मैदान आणि त्या मैदानामध्ये सुरू असलेली फायनलची भिडत. लेट्स प्ले, ऑल दी बेस्ट. धावांचा पाठलाग सुरू होतोय. गोलंदाज ओसामा, पहिला चेंडू हवेत फ्लाय होतोय आणि त्या ठिकाणी आहे माजिद बोबडे. फलंदाज बाद, व्हॉट स्टार्ट, फलंदाज बाद. की तुम्ही पहिला चेंडू छानपैकी मिडल केला पाहिजे, संयमाने खेळलं पाहिजे. एकमेव वीरेंद्र सहवाग सोडून आपण हे म्हणू शकतो, कारण सहवाग बघत नसायचा, जसा आला तसा तुटून पडायचा. तो प्रयत्न केला या ठिकाणी फलंदाजाने बिलाल शेखने, परंतु त्या प्रयत्नामध्ये पूर्णपणे अडकून गेला आणि स्वतःची मोठी विकेट त्या ठिकाणी बहाल केली. पायनियर संघाला इथे एक संजीवनी प्राप्त करून दिली, ती म्हणजे ओसामा दाऊदीने. निमंत्रित केलं फलंदाजाला चुकीचा फटका मारण्यासाठी, बाहेर बोलवलं आणि छानपैकी त्या ठिकाणी पॉईंट रिजनमध्ये
माजिद बोबडेने कुठलीही चूक न करता सहज सोपा झेल घेऊन एक कलाटणी दिली सामन्याला. टर्निंग पॉइंट निर्माण झालं पहिल्याच चेंडूमध्ये. किंचितसं बॅकफुटला गेले लगेचच पायनॉर संघ. पण तो सामना अजून आता कुठे सुरू झालाय. जर तर तर्कवितर्काला महत्व नाही क्रिकेटमध्ये, परंतु जो धक्का दिला ना धक्क्यातून सावरावं लागेल आडी 440 संघाला. विनोद पाटील सर सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. बारक्या पाटील सर आणि आमचे अल्ताफजी बाली सर दोन्ही संघांचे आधारस्तंभ आणि ज्या व्यक्तिमत्वाने भिवंडी नगरीला क्रिकेटच्या रूपाने फार पुढे नेलंय, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवले, असे हे व्यक्तिमत्व प्रत्येक संघाच्या पॅकरला आपण म्हणू शकतो. तर पुन्हा एकदा उसामा दाऊदी राऊंड द विकेट जातोय. विजेंद्र ओहो आउट साइड ऑफ द ऑफ स्टंप आणि हा पंचांचा नोचा इशारा आहे. राजकुमार पाटील सर हा नो चेंडू बऱ्याच काळानंतर आपण बघितला आणि ह्या एका नोने धावफलक सुद्धा ओपन होतोय. धावसंख्या आरडी फॉर ओली संघाची 53चा पाठला करत असताना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फ्री हिटचा चेंडू आहे. उघडा डोळे बघा नीट प्रेक्षक, येणारा चेंडू असणार आहे फ्री हिट. सुपर हिट करावं लागेल फलंदाजाला. पर्वणी आहे, संधी प्राप्त झाली आहे, ते संधीचं सोनं करावं लागेल आणि तो प्रयत्न केलाय. पॉवरफुल हिटेड फॉर द सिक्सर. व्हॉट अ शॉट. अशाच गाण्याच्या प्रमाणे नाचत बागडत गेला आउटसाइड ऑफ द मिड विकेट झोन. भन्नाट टायमिंग होतं या फटक्यामध्ये आणि लायसन्स होतं पूर्णपणे, कारण फीटचा चेंडू होता. लायसन्स मिळालं आणि त्या ठिकाणी षटकार खेचला विजेंद्रने. धावसंख्या पोहोचली आहे 7 वर. लक्ष 53 धावांचं. दोन्ही पण संघांचे सर्व खेळाडू स्वतःला या ठिकाणी सांगत असतील की आपल्याला सामना सोडायचा नाही, आपल्याला चॅम्पियन बनायचं आहे आणि दोन्ही पण संघातील खेळाडू शर्तीचे प्रयत्न करतील. ओहो लगेचच रिव्हर्सचा प्रयत्न गरज होती का. विनाशकाले पुरत बुद्धी उगाच म्हटलं जात नाहीये. फलंदाज बाद. विजेंद्र बॅक टू द पॅव्हलियन. उलट्या बॅटची गरज नव्हती. सीधी उंगली से घी निकर रहा था यार, काय को टेडी कर दी. संजीवनी प्राप्त झाली पायनॉर स्पोर्ट्सला. एक विकेट बहाल केली असं म्हणू शकतो आपण. नक्कीच हा मोठा घात झालाय. संकट ओढवलंय जाणून बुजून आडी 440 संघावरती आणि त्याच संघाचा संघनायक येतोय श्याम चौधरी मैदानामध्ये. 53 धावांचं लक्ष. धावसंख्या आतापर्यंत फक्त 7. 4 चेंडू झालेले आहेत. त्या 4 चेंडूमध्ये एक नो आहे, म्हणजेच लिगली 3 चेंडू कॅल्क्युलेट झालेले आहेत. आमचे अल्पेश गायकवाड आहेत आमच्या सोबतीला. लगातार 60 दिवस आणि ह्या टोर्नामेंटमध्ये सुद्धा फुल डे येत आहेत, ज्यांच्या माध्यमातून भिवंडी क्रिकेट गुणलेखक एक वेगळी संकल्पनाच्या माध्यमातून स्कोरबुक त्यांनी निर्माण केलंय. ते आमचे अल्पेशजी बंडू गायकवाड पिंपलास. हॅट्स ऑफ यू सर. अनेक वर्ष तुमच्याबद्दल ऐकतोय आणि टुर्नामेंटमध्ये ते फ्री देत आहेत गुणलेखक हे स्कोरबुक. छान संकल्पना. एक वेगळं काहीतरी हटके करणं गरजेचं आहे. जसं इथे दोन्ही संघांना काहीतरी वेगळं करावं लागेल. असं म्हणतात ना की विजेते काय वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात, असे रतन टाटा म्हणतात. आणि ते चुकीचं नाहीये. आणि तुम्ही घेतलेला निर्णय हा कसा चांगला साबित होईल हा प्रयत्न करा. टॉस जिंको हारो, सामना तुम्हाला जिंकायचा आहे. तो प्रयत्न आगळा फटका श्याम चौधरीचा. सेफ शॉट म्हणू शकतो आपण. श्याम सुद्धा स्मित हास्य देतोय. सिंगलची प्राप्ती केली श्यामने आणि धावसंख्या 8 वर पोहोचवली. चेंडूला खाली ठेवलं. कदाचित संधी द्यायची होती अक्षय कासारला, कारण अक्षय चांगल्या लयमध्ये आहे. या पूर्णपणे या टुर्नामेंटमध्ये चांगला परफॉर्मन्स देणारा खेळाडू ठरला अक्षय कासार बॅटिंगच्या माध्यमातून. आणि त्याच्यावरती आता पूर्णपणे धुरा आहे आडी 440 संघाची. समोर आहे ओसामा दाऊदी. सापळा रचलाय. ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न असणार आहे. ओसामा ओव्हर द विकेट जातोय.
स्टिअरकाचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी फ्लाइंग स्ट्रीप आणि गल्लीच्या मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. कॅप शॉट सिलेक्शन करता आलं नाहीये त्या ठिकाणी. हळूहळू सूर्यदेवता अस्ताला चालली आहे आणि या टुर्नामेंट सुद्धा अस्ताला चालली आहे, परंतु शेवट फार गोड होणार आहे, कारण एक चॅम्पियन आपल्याला मिळेल हे मात्र नक्की. आयदर आदिती 440 और अल्ताफ बालियनचा पायनोर स्पोर्ट्स. शाहिद खान प्रत्येक वेळेला कानमंत्र देत आहेत गोलंदाजाला ओसामा दाऊदीला, कारण फायनलचा मुकाबला आहे. आपटी देण्याचा प्रयत्न, परंतु द्विधा मनस्थिती होती अक्षय कासारची. आडव्या बॅटचा वापर केला, प्रॉपरली मिडल झाला नाहीये. नशीब बलवत तर की बॅटला स्पर्श झाला नाही. अशा प्रकारे पहिलं षटक समाप्त झालं. चेस करत असताना आदिती 440 संघाची धावसंख्या झाली आहे 2 गडाच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. लक्ष आहे ते 53 धावांचं. अजून जवळपास 45 धावांची गरज आहे येणाऱ्या 5 षटकांमध्ये. म्हणजे रिक्वायर्ड रन रेट इज 9.00 per over to win this match. संत गतीने सामना पुढे चाललाय. थोडंसं स्पीडअप करा गेम. कदाचित फ्लड लाईट नसल्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेमला सामोरं जावं लागेल. प्रकाश झोत कमी होतोय. प्रत्येक चेंडूमध्ये, प्रत्येक इंटरव्हलमध्ये तुम्ही जास्त वेळ दौडू नका. फिल्डिंग पसरवा प्लीज, फिल्डिंग पसरवा, कारण शाहिद खान तुम्हाला सुद्धा सांगतोय, तसेच कॅप्टन पायनियर स्पोर्टचे प्लीज कोऑपरेटर्स. श्याम चौधरी कॅप्टन. स्ट्राईक एंडला नवीन गोलंदाज राहिल शेख. संघासाठी दुसरं षटक. येणाऱ्या 5 षटकांमध्ये अजून 45 धावांची गरज आहे हा फायनलचा किताब पटकावण्यासाठी. राऊंड द विकेट. हा चेंडू पुल करायचा होता, परंतु थोडासा अर्ली खेळले श्याम चौधरी. चेंडूच्या रेषेत तर पोहोचले होते, परंतु बॅट मिडल करता आले नाहीये. चेंडू फ्लाय झाला, पूर्णपणे आडवे झाले होते एसटीना अडवून. 5:30 होत आहेत, कारण 5:45 नंतर सूर्यदेवता पूर्णपणे ऑफलाईनला जात असते आणि आमचा अल्पिशांचा वायफाय सुद्धा बंद होऊन जाईल. तर काळजी घ्या, लवकर फास्ट खेळा. हो ब्लाइंड शॉट, हवेत मारा. हवेतील शॉट खेळता श्याम चौधरी. काहीतरी बिनसलंय श्याममध्ये. कॉन्फिडन्स लेवल कमी झाली आहे. तुमच्यामधील विश्वास फार महत्वाचा आहे. म्हणतात ना की गरुडा एवढं उंच उडता येत नाही, म्हणून चिमणी काय उडायचं सोडत नाही, कारण तिला स्वतःचा विश्वास असतो. भले मी गरुडा एवढी उंच झेप घेणार नाही, पण तुम्ही उडून दाखवेन हा प्रयत्न करते चिमणी. तो प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. त्यासाठी तुमच्यामध्ये विश्वास पाहिजे, आत्मविश्वास. बॅटची कडा घेऊन फुलटॉस चेंडू होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय, गलीच्या मधून जातोय दीप थर्डमॅन कडे. 4 धावांसाठी लकी. रन रेट इतकं जास्तही नाहीये जर पूर्णपणे टुर्नामेंटचा विचार करता, परंतु संध्याकाळची वेळ आहे. चेंडू कदाचित हळूहळू दिसेनासा होऊ शकतो. प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात फलंदाजीसाठी आणि फिल्डिंगसाठी सुद्धा. दोघांना तितकंच प्रॉब्लेम होऊ शकतो. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12वर. 12 ऑन द बोर्ड. या चौकाराने थोडेसे मनसुबे उंचावलेत, कॉन्फिडन्स उंचावलाय. श्याम चौधरीचं बघा, प्रेशर आलं गोलंदाजावर आणि ते प्रेशर रिलीज झालं. चेंडू जाते लॉंग स्टॉप रिजनकडे 22च्या रूपाने. +9 फायर रन्स. असं वाटत होतं की श्याम चौधरी चाचपडतोय, परंतु या ठिकाणी चाचपडायला लागले गोलंदाज. एक चौकार काय आला आणि गोलंदाजाचं कॉन्फिडन्स कमी झालं. म्हणून तुम्ही प्रेशर टाकलं पाहिजे आणि स्वतः ती प्रेशर न घेता प्रेशर रिलीज केला पाहिजे. म्हणतात ना की डोंट प्ले इन अ प्लेशर, प्ले इन द प्लेजर असं म्हणतात. एक आनंद म्हणून खेळा, दबाव म्हणून खेळू नका. दबाव हा समोरच्यावरती टाकायचा असतो. तो प्रयत्न श्याम चौधरी करतोय. धावसंख्या पोहोचली या 5 धावांनी 17वर. 17 ऑन द बोर्ड. राऊंड द विकेट. राहिल शेख. हो मोठा फटका जातोय आउट ऑफ दी पार्क. मिड विकेटच्या वरून श्याम चौधरीचा हा मॅक्झिमम.
श्याम चौधरी सांगते, जरी मी चाचपडलो तरी माझा जर फॉर्म आता आला, जागेवर आला, फॉर्म मध्ये आलो, कारण म्हणतात ना की फॉर्म इज अ टेम्पररी परंतु क्लास इज परमनंट. मी माझा क्लास दाखवणार आणि तो क्लास दाखवायला सुरुवात केली. एक चौकार आला, त्यानंतर आता षटकार खेचतोय. या षटकाने धावसंख्या पोहोचवली आहे 23 वर. 23 ऑन द बोर्ड. गोलंदाज राहील शेखला कान मंत्र देतात वेळोवेळी. प्रेशर का घेतोयस? प्लेजरने खेळ, आनंदाने खेळ. समोर श्याम चौधरी आहे. पूर्णपणे हलचल निर्माण झाली मैदानामध्ये, कारण धावा येऊ लागलेत. लक्ष मोठं नाही म्हणू शकतो, 53 धावांचं आहे. ओहो, हलक्या हाताने डाव, हॉट शॉट, गॅपचा सोल्युशन सुरेख आहे. कव्हर पॉइंट मधून अलॉंग द कार्पेट. कॅप्टन का आहे? माझ्यावरती जबाबदारी आहे. अरे विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडू शकेल मला अजून अशी भिंत नाही. हे सांगतो मैदानामध्ये. माझी झोपडी जाळण्याचे केलेत काही कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. आणि ती आग इथे ओकू लागलाय. श्याम चौधरी छानपैकी धावा उभ्या करतोय. एक घेतली धाव, स्ट्राईक आपल्याकडे राखून ठेवण्यासाठी. अशा प्रकारे 2 धाव पूर्ण केल्या. 2 षटकं पूर्ण झाली. या एका धावाने षटकाचा अंत झाला. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण RD 444 संघाची 53 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावसंख्या आहे 14.0 वेगाने 28 धावा धावफलकावरती. जबरदस्त स्टार्ट. या षटकामध्ये तब्बल 20 धावा कुठल्या. आधी चाचपडला, त्यानंतर आपण श्यामला बघू लागलो. आधी श्याम चेंडू शोधत होता, त्यानंतर फिल्डर चेंडू शोधायला लागले. छानपैकी कमबॅक केलंय. 28 धावा झाल्या, 53 धावांचं लक्ष. आपण समीकरण बघूया. अल्पेशजी मला सांगतीलच. येणारा चेंडू 24 आणि 25 धावांची गरज. 24 मध्ये 25. कदाचित रन बॉल इक्वेशन येऊ शकतं, परंतु विकेटची गरज असणार आहे. पॉइनर स्पोर्ट्स वर्सेस RD 444 अशी भिडंत, फायनलची भिडंत रंगते या मैदानामध्ये. आणि आता कुठे क्लायमॅक्स स्टार्ट होईल. 24 धावांची गरज, 25 धावांची गरज 24 चेंडूंमध्ये. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सिद्दीक बाबे सर असतील. ओव्हर टू यू सर. धन्यवाद कारवे सर. फाइक अंसारी, पहली गेंद ऊपर लगी है, फील्डर है और शॉर्ट फाइन लेग पे आउट हो गए श्याम चौधरी. इसके योग पर देखिए, पायनियर को पूरी तरह अगर मैच में वापस आना है तो फिर 2 विकेटें लेना होंगी. अगर RD को तीसरा कप जीतना है तो 2 बड़े शॉट चाहिए. नए बैट्समैन भिवंडी के AB डिविलियर्स गैसुद्दीन शेख. शाम ने आउट होने से पहले 16 रन बनाए. अक्षय कासार एक सीरा संभाल के रखे हुए हैं, लेकिन अभी तक उन्होंने खाता नहीं खोला है. 23 गेंदे 25 रन. फाइक लगातार बदलाव कर रहे हैं. शाहिद खान इस वक्त सर्कल के अंदर है, मिड ऑफ पर. साज बड़ी फील्ड लगा दी गई है. फाइक अंसारी गेसू को निकल के मारने की कोशिश. ओ माय गॉड, व्हाट अ कैच! क्या कैच पकड़ा है कप्तान अशीर अंसारी ने. और गैसुद्दीन शेख 0 पे आउट. कहानी में ट्विस्ट.
22 गेंदे 25 रन। शायद उनके घुटनों में चोट आई है। मैच में लगातार अब वापसी होती भी, हालांकि आउट होने वाले बल्लेबाज बिलाल शेख 0, विजेंद्र 6, शाम चौधरी ने बहुत अच्छी बल्लेबाजी की 16, गैसुद्दीन शेख 0, नए बैट्समैन भावेश चौधरी बल्लेबाजी को आए हैं। हालांकि इसके बाद कितने ओवर हैं? 22 गेंदे और लगभग 20 से 22 मिनट का ये समय हमारे पास रोशनी का है। फाइक हैट्रिक पे आए हैं। इस स्पर्धा में 3 हैट्रिक हुए हैं और तीनों के तीनों जेबी स्पोर्ट्स सरौली पारा के गेंदबाजों ने किए हैं, जिसमें टेनिस दुनिया का पहला हैट्रिक LBW का सागर भुईर ने किया। फाइक हैट्रिक गेंद के साथ हुक कर दिया है, गेंद को भेज दिया है लॉन्ग लेग के ऊपर, 6 रन। जो जूनियर खिलाड़ी है उनको किसी का भी डर नहीं, डट के मुकाबला करते हैं। पहली लूज गेंद मिली, क्रीज के अंदर चले गए, गेंद की लाइन से हट गए, हुक किया भावेश चौधरी ने, 6 रन। क्योंकि जूनियर खिलाड़ी कुछ पाने की जुस्तजू में क्रिकेट खेल रहे हैं। फाइक अच्छी वापसी, गति परिवर्तन पढ़ लिया था, वहां पुश किया डीप कवर में, माजिद बोबड़े के पास 1 रन। स्कोर 35 रन हुआ है। अब 20 गेंदों में 18 रन। अब रन का जो इक्वेशन है नीचे आ गया है, गेंदें ज्यादा हो गई। विकेटों को हम देखें तो 4 विकेटें गिरी है। फाइक अंसारी अक्षय कासार को, ओ वाइड यॉर्कर, तीसरा डॉट बॉल खेलते हुए कासार। 19-18 का इक्वेशन आप देख रहे हैं। खिताबी जंग, महामुकाबला, बैटल ऑफ चैंपियन, गावदेवी चषक बापगांव 20-21। अच्छी गेंद विकेटों के ऊपर से गई। अक्षय कासार ने 4 गेंदें अब तक डॉट खेली है। अब इक्वेशन ये है कि 18 गेंदें 18 रन। कार्वे सर क्या लग रहा है? 18 गेंदें 18 रन, 6 विकेट बाकी हैं। आणि सर तेच महत्वाचं आहे, ज्या 6 विकेट्स बाकी आहेत त्यातील अजून 2 ते 3 विकेट जर पटकावल्या पायनर स्पोर्ट्सने तर सामन्यामध्ये फ्रंट फुटला येऊ शकतो पायनर स्पोर्ट्स संघ। पण तो मॅच अजून न्यूट्रल आहे सर, कारण दोन्ही संघांमध्ये क्षमता आहे। एका बाजूला बॅट्समन जरी चांगले असतील तरी दुसऱ्या बाजूला तितकीच चांगली गोलंदाजी होते आणि होऊ शकते। या मैदानामध्ये काही घडू शकतं आणि प्रेक्षकांना हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेलाच आवडेल। या षटकामध्ये जर एखाद दुसरी विकेट जर पटकावली ओसामाने तर कदाचित पायनर स्पोर्ट थोडासा फ्रंट फुटला येईल, पण तो मॅच इज न्यूट्रल नाउ। खेल की शुरुआत और रणनीति को बदल दिया गया है। विकेट टेकर गेंदबाज उसामा डॉडी को बुला दिया गया है। उसामा, ओ तेज रफ्तार गेंद, बैट्समैन की नींद उड़ाती भी विकेट कीपर के पास। पॉजिटिव क्रिकेट पायनियर का लग रहा है।
आर या पार, लड़ेंगे या मरेंगे. ऍब्सोल्युटली राईट. डू आर डाय सर, ही स्थिती आहे. हा भन्नाट वेग होता आणि चेंडू अचूक टप्प्याचा होता. असे चेंडू जर हाताळले ओसामाने तर कदाचित प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात आरडी 000 मध्ये. 17 गेंदे 18 रन, 17 गेंदे 18 रन. उसामा, भावेश चौधरी को स्विच हिट की कोशिश, फिर बीट किया और अपील वहां हो रही है, लेकिन अंपायर राजकुमार सहमत नहीं. ये आशिर अंसारी भी धोनी की तरह शिकार के तलाश में रहते हैं. थोड़ा सा आपका पांव बाहर निकला, ये बेल्स गिरा देते हैं. 16 गेंदे 18 रन. अब सूरज भी लगभग डूब रहा है. उसामा राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए भावेश चौधरी के लिए, ऊपर लगी है, विकेट कीपर नीचे. अब देखना है कि कप्तान ने क्या गावदेवी कप को छोड़ा है या कैच को छोड़ा है. 15 गेंदे 17 रन. मुकाबला अभी भी हो रहा है और गजब की तेज गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त उसामा, सिल्वर आर्म्स ऑफ भिवंडी. संधी मिळाली होती सर, ज्या अन्सारीने कॅप्टनने जीवाचं अकांत करून गेसुदीचा झेल पकडला होता, त्याच कीपरने आता हा सोपा झेल सोडला. याला म्हणतात क्रिकेट. यस, कभी सुबह तो कभी शाम. 4 डॉट गेंदे खेल चुके अक्षय कासार. इस मर्तबा आसमान में गेंद, खिलाड़ी फाइक नीचे. कासार 5 गेंदों पे 0 पे आउट. प्रेशर सिचुएशन में 14-17 का इक्वेशन धीरे धीरे अब मैच फंस रहा है. नक्कीच अंतर वाढतंय चेंडू आणि धावांमधलं. कारण आपण आधीच उल्लेख केला सर की ह्या षटकामध्ये एखाद दुसरी विकेट जर पटकावली, चटकावली पायनो स्पोर्ट्सने तर या सामन्यामध्ये फ्रंट फुटला येऊ शकतो. प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला ओसामाने आणि त्याच्यामध्ये सक्सेस प्राप्त होतोय. देखिए, पायनियर के कैप्टन भी सोच रहे हैं जो गुजर गया, जो सामने है उसको फेस करना है. 14 गेंदे 17 रन. उसामा डॉडी दूसरा ओवर कर रहे हैं. पहली गेंद पे बिलाल को आउट किया था. पहले ओवर में 8 रन 1 विकेट. उसामा डॉडी, इस मर्तबा भावेश ने फोर्स किया है, सीधा डगआउट में 6 रन और कैच अब महंगा पड़ता हुआ. से जो कैच छूटा था उसका रिजल्ट क्या शॉट था. बहुत मुश्किल स्ट्रोक है उसामा के सामने फोर्स करना. म्हणून तर सर क्रिकेटमध्ये अनेक असे रेकॉर्ड झालेत की ज्याचा झेल सोडलाय त्या खेळाडूंनी सामना पुढे नेलाय आणि अनेक रेकॉर्ड सुद्धा निर्माण केलेत. त्यामध्ये म्हणजे रोहित शर्मा. 13 गेंदे 11 रन. फ्लिक कर दिया पैरों के सामने. लॉन्ग ऑन पे 1 रन. अब 12 गेंदों में कितने रन चाहिए गावदेवी चषक को जीतने के लिए? आरडी 440 को 10 रन चाहिए. तीसरे कप और आरडी में 10 रनों का फासला और तीसरे कप और पायनियर में 5 विकेटों का फासला. त्या झेलने कलाटणी दिली आणि जो षटकार आला सर तो टर्निंग पॉइंट आहे सामन्याचा. अंतरच कमी झालं चेंडू आणि धावांमधलं. अभी भी शाहिद खान फाइक अंसारी से कुछ चर्चा कर रहे हैं. लेकिन एक तो है कि सूरज भुईर का ये शो भले से खर्चा कम हुआ लेकिन चर्चा बहुत हुआ.
फाइक अंसारी, राइट आर्म ओवर द विकेट, भावेश चौधरी के लिए स्विंग किया, गेंद पीछे सरक गई, 4 रन। आप किस्मत भी म्हणून तर म्हणतात ना सर की घर फिरले की घराचे वाशाही फिरतात. बिल्कुल. देखिए क्रिकेट का खेल 98% तो मेहनत का है और 2% लक का है. आरडी और करीब होती हुई गावदेवी चषक से 11 गेंदे 6 रन. फाइक गेंद को खेल दिया है फाइन लेग की तरफ, 4 रन. और भावेश चौधरी ने लगभग कप के सामने ला खड़ा कर दिया है आरडी 440 को. 10 गेंदों में 2 रन चैंपियन बनने के लिए. भावेश चौधरी ने अब तक कितने रन बनाए? 23. जब कैच छूटा तो वो 7 पे बल्लेबाजी कर रहे थे. फाइक इस मर्तबा प्लेड ऑन, स्विच हिट करना चाहे थे, एक और विकेट. दरम्यान सुभाषजी मस्के आणि सतीशजी पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण यायचं आहे आपल्या व्यासपीठाकडे. आपलं हार्दिक स्वागत. नए बैट्समैन दीपेश माली बल्लेबाजी को जा रहे हैं. लाइन ऑफ मानकोली. जोरदार तालियों से स्वागत होता हुआ भावेश चौधरी का. 9 गेंदे 2 रन, विकेटें गिरी है 6. होनी को अनहोनी में क्या बदल पाएंगी? फाइक दीपेश माली के लिए और इसके साथ ही कॉट बिहाइंड, 7वां विकेट. लेझी क्रिकेट. दीपेश माळीने का असं ठरवलं असं चुकीचा फटका मारण्याचा प्रेक्षकांना प्रश्न. सुभाषजी मस्के साहेबांचं आगमन होतंय ज्यांच्या माध्यमातून आमच्या या स्पर्धेला वायफायची सुविधा प्राप्त झाली. स्पॉन्सर्ड बाय सुभाष मस्के. सोबतीला सतीशजी पाटील. वेलकम. लूज शॉट खेला वहां पर. देखिए फाइक पहले ओवर में भी हैट्रिक पे आए थे, अभी भी हैट्रिक पे आए हैं. 2 चौके भी लगे, 2 विकेटें भी ली. नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं इस वक्त संतोष मडवी. कितनी विकेटें गिरी है? 7 विकेट. गेंदे बची है 8, रन चाहिए 2. हैट्रिक के लिए सिलीमिडॉन, सिलीमिडॉफ, फाइक इस स्पर्धा के सबसे फोकस खिलाड़ी अब तक बन चुके हैं. संतोष ने टर्न कर दिया, 1 रन बना. दूसरे के लिए जा रहे हैं. आरडी इज द चैंपियन. कांग्रेचुलेशन विनोद पाटिल, जोगेंद्र पाटिल उर्फ पारका भाई, बंटी शिल्के एंड आरडीज कैप्टन श्याम चौधरी एंड ऑल टीम. 8 लाख अल्ताफ अली, 8 लाख पॉइनियर, 8 लाख कैप्टन अशीर अंसारी. इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी